प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर व स्वानुभव योगधाम संस्थेचे 15 दिवसांचे योग प्राणायाम ध्यान व आहार शिबिर सोलापूरमध्ये 8 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे। हे शिबिर सोलापूरकरांसाठी आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे आहे। आतापर्यंत 350 पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या या प्रकारच्या शिबिरांमुळे दूर करण्यास मदत झाली आहे। प्राध्यापक नारायण गुरुजी व नवीन नारायण साळुंखे योग शिक्षक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या शिबिरामध्ये सहभागी साधकांना योग प्राणायाम ध्यान व शास्त्रीय आहाराबाबत सखोल शिक्षण दिले जाणार आहे। यामुळे उंचीनुसार वजन 2 ते 10 किलोपर्यंत कमी होण्यास मदत होते। बीपी शुगर संबंधी गोळ्या बंद होण्यास मदत मिळते। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तसेच सोरायसिस थायरॉइड कंबरदुखी पाठदुखी मणक्याचे विकार यावर रामबाण उपाय उपलब्ध होतात। या शिबिरामुळे संपूर्ण शरीराची पंचकोश शुद्धी नैसर्गिक पद्धतीने होते आणि मानसिक दृष्टिकोनातून नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा जागृत होते। आजपर्यंत सुमारे 30,000हून अधिक लोकांनी स्वानुभव योगधामच्या शिबिराचा लाभ घेतला आहे। विशेष म्हणजे या शिबिरात व्यापारी शिक्षक इंजिनियर डॉक्टरसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन आपले अनुभव सकारात्मकतेने मांडले आहेत। सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम व सहकार्य संस्थेसाठी प्रेरणादायी ठरत आहे। सदर शिबिराची उद्दिष्टे याप्रमाणे समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत योगशास्त्राचे ज्ञान पोहोचवून तंदुरुस्त आणि सशक्त पिढी निर्माण करणे। मी फी घेत नव्हतो, त्याचा तोटा काय व्हायला लागला? मी काही ज्यूस वगैरे मला प्यायला सांगतो की लोक घरी ज्यूस प्यायची नाही, बाजारात मिळालीच नाही भाजी, बाजारात मी गेलोच नाही, आणि मी जो आहार सांगतो तो आहार त्यांच्याकडून घरी पाळला जायचा नाही। तर व्हायला लागलं काय, रिझल्ट कमी यायला लागले। ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं तर मी एक ठरवलं की भाज्या वगैरे मीच खरेदी करून आणून देतो, तुम्हाला आहार एक भरपूर जेवायला मीच घालतो, रिट्रीट मध्ये मी घेऊन जातो। हॉल पूर्वी कसं आपला हॉल वगैरे नव्हता, आपल्याला लोकांना असे भीक मागावं लागायचे, त्या हॉलसाठी भाड्याला काहीतरी पैसे वगैरे द्या असं सारखं लोकांना पैसे मागावे लागायचे। रविवारचा एक दिवस असतो ज्या दिवशी आपण गुरुदीक्षा शिकवतो, त्या गुरुदीक्षे दिवशी सुद्धा दिवसभर तुम्ही माझ्या ताब्यात असता, त्यांना खाण्यापिण्यासाठी परत वर्गणी करावी लागायची। मग मला सांगलीच्या एका ग्रस्तानं सांगितलं, गुरुजी असं करू नका, यामुळे तुम्ही कधी एस्टॅब्लिश किंवा काही करू शकणार नाहीये, तुम्ही लोकांच्याकडून पैसे घ्या। आणि मग मी काय करायला लागलो, त्या भाजीचे पैसे म्हणजे ज्यूसचे पैसे, आहाराचे पैसे, आपण जर रिट्रीटला जातो त्या रिट्रीटला जे भाडं आपण देत होतो बाहेरच्या संस्थांना, आता आपण स्वतःचा आश्रम बांधलाय, त्यासाठी त्याचा मेंटेनन्स, त्याचं खाणं पिणं 2 दिवस सगळं आपण सांभाळतो, गरम पाणी गार पाणी झोपण्याची व्यवस्था सगळी आपण करतो, आणि दररोजचा आहार ह्याच्यासाठी म्हणून फक्त हे फी घेतो। आणि इथं आपण काही हॉलला पण काही भाडं देतो, आता आम्ही दोघं राहतो तर राहण्याचं काही भाडं द्यावं लागतं, त्याचे पैसे, असं हे सगळं मिळून हे फक्त असे फी। त्या फी मधून पैसे कमावणे हा उद्देश अजिबात नाही। आणि हे जर मी करायला लागलो, मी जेव्हा माझा मुलगा भाजी खरेदी करतो मार्केटमध्ये सगळ्यांना देतो, तर रिझल्ट एक नंबरचे यायला लागले। आणि मग म्हटलं हा आता हे करेक्ट आहे, आणि मग आपण ही फी फक्त मेंटेनन्स असं आपण ती पे